नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनेलवर माझ्या सर्व बालगोपालांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 7 जनरल सायन्स यातील पार्ट 3 बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 पार्ट 2 बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्यावा. मागील पार्ट 2 मध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम, अकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम याविषयी माहिती घेतलेली आहे. त्यावर आधारित प्रश्न देखील आपण बघितले. ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमाप. ट्राय दिस, हे करून बघा. कीप अ मॉइस्टेन पीस ऑफ ब्रेड अँड भाकरी इन अ क्लोज बॉक्स. पावाचा किंवा भाकरीचा एखादा तुकडा तो भिजवायचा आणि एका डब्यामध्ये, क्लोज बॉक्स म्हणजे बंद डब्यामध्ये तो ठेवायचा आहे. ऑब्झर्व इट आफ्टर 3-4 days युझिंग अ मॅग्निफाईंग लेन्सेस. 3 ते 4 दिवस तो त्या डब्यात ठेवायचा आहे आणि 3 ते 4 दिवसांनंतर विशालन भिंगाखाली म्हणजेच मॅग्निफाईंग लेन्स खाली त्याला बघायचं. ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ मडी वॉटर ऑर वॉटर फ्रॉम अ स्टॅग्नंट पडल अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग गढूळ पाण्याचं किंवा डबक्यातील साचलेलं जर पाणी असतं, स्टॅग्नंट म्हणजे साचलेलं पाणी डबक्यातील, तर त्याचा एक थेंब कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली बघायचं. टेक अ ड्रॉप ऑफ yogurt or buttermilk on a glass slide and observe it under compound microscope. दही किंवा बटरमिल्क म्हणजे ताकाचा थेंब काचपट्टीवर घ्यायचा आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण करायचं आहे. इन युअर नोटबुक ड्रॉ स्केचेस ऑफ मायक्रोब्स यू ऑब्झर्व. आणि आपल्या वहीमध्ये तुम्ही या तिघांमध्ये जे काही मायक्रोब्स तुम्हाला दिसणार आहे निरीक्षण केल्यानंतर त्याचं स्केचेस, त्यांचा जो आकार असेल त्याचं स्केच तुम्ही काढायचं आहे. डू यू नो वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन 100 मायक्रोमीटर इन साईज विथ अवर आयज. 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. सो वी मेक ग्लास स्लाइड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑब्झर्व देम अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग त्यामुळे काचपट्ट्या तयार करून सूक्ष्मजीवांचे निरीक्षण संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली केले जाते. However, if a magnification of 1000 multiplied by proves to be insufficient, then we need to use an electron microscope to observe those microorganisms. परंतु 1000 पटीने जरी आपण ती प्रतिमा मोठी केली तरी सूक्ष्मजीवांचं निरीक्षण आपण करू शकत नाही. त्याच्यामध्ये जे काही अंगक असतात, ऑर्गेनेल्स असतात, त्यांचं आपण निरीक्षण करू शकत नाही. त्यावेळेला मात्र इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. साईज ऑफ सम मायक्रोब्स. मग काही सूक्ष्मजीवांचे आकार बघा. पॅरामेशियम अबाउट 100 मायक्रोमीटर. तर पॅरामेशियम हा 100 मायक्रोमीटर इथपर्यंत असतो. बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड 1 to 3 मायक्रोमीटर. पोलिओ व्हायरस 28 नॅनोमीटर. मग हे अंक लक्षात ठेवायचे आहेत. मायक्रोब्स मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर. सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. इवन इन दीज मायन्यूट ऑर्गॅनिझम देअर ऑर्गेनेल्स कॅरी आउट ऑल लाईफ प्रोसेसेस विदिन द सिंगल सेल. त्या एका पेशीमध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे त्यांची पेशी अंगके असतात आणि ते सर्व लाईफ प्रोसेसेस म्हणजे जीवन प्रक्रिया ह्या पूर्ण करत असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. कॅन द पॉइंट ऑफ निडल अकोमोडेट मायक्रो ऑर्गॅनिझम? येस. तर मायक्रो ऑर्गॅनिझम हे इतके मायन्यूट असतात की ते आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही आणि सुईचं टोक तर आपल्याला दिसत असतं. त्याच्यामुळे एका टोकावर पण असंख्य इतके मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अमंग द स्केचेस यू हॅड ड्रॉन डू यू फाइंड एनी द मायक्रो ऑर्गॅनिझम यू सी बिलो? मग वरती जे काही आपण 3 प्रकार बघितले की हे करायला सांगितलं होतं आपल्याला. ब्रेडवर, पुन्हा मडी वॉटर, त्यानंतर यॉगर्ट, बटरमिल्क, हे आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघायला लावले होते आणि तुम्हाला जे मायक्रोब्स तिथे दिसते त्यांचे स्केचेस ड्रॉ करायला लावले होते. तर ते स्केच इथल्या हे जे काही फिगर्स दिलेले का खाली त्याच्याशी मिळते जुळते आहेत का? व्हॉट इन्फरन्सेस कॅन यू ड्रॉ अबाउट देअर साईज? या आकारांविषयी तुम्हाला काय निष्कर्ष काढता येईल? व्हरायटी ऑफ मायक्रोब्स, तर हे सगळे त्यांचे आकार दिलेले आहेत.
Some microorganisms like the fungus that grow on bread or strands of algae in ponds are multicellular. मग काही सूक्ष्मजीव जसे फंगस म्हणजे बुरशी की जी पावावर येत असते आणि डबक्यातील शैवालाचे तंतू हे बहुपेशीय सजीव आहेत. However, most microorganisms such as bacteria and viruses are unicellular. मग तरी बहुतांश सूक्ष्मजीव हे एकपेशीय आहेत जसे विषाणू व जीवाणू. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि व्हायरसेस म्हणजे विषाणू. मग कोरोना व्हायरस हा एक विषाणू आहे. ते युनिसेल्युलर असतात. मग युनिसेल्युलर म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल्स त्यांच्यामध्ये असते. दे हॅव अ समव्हॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. मग या सूक्ष्म जीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते. दे डू नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स फाउंड इन युकॅरियोटिक सेल्स. मग ज्या पद्धतीने दृश्य केंद्रकी पेशींमध्ये पटलापासून तयार झालेली अंगके या पेशींमध्ये आढळत नाही. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्मा अँड न्यूक्लियोइड आर देअर ओनली कॉम्पोनंट्स. मग या पेशींमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, सायटोप्लाझ्मा आणि न्यूक्लियोइड. न्यूक्लियोइड म्हणजे केंद्रकाप एवढेच तिचे कॉम्पोनंट्स असतात म्हणजे घटक असतात. सच सेल आर कॉल प्रोकॅरियोटिक सेल. मग अशा पेशींनाच आधी केंद्रकी पेशी असं म्हटलं जातं. यांच्यामध्ये न्यूक्लियस आपल्याला दिसत नाही. तर न्यूक्लियस नसतं तर न्यूक्लियोइड असतं, त्याच्यामध्ये केंद्रकाप असतं. ज्या वेळेला तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल याची रचना विचारली असेल तर त्यावेळेला वरील माहिती द्यायची आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS पुणे is an institute involved in research in the field of cell science, cytology, biotechnology, etc. वेब ॲड्रेस दिलेला आहे तिचा. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे. मग ही संस्था पेशी विज्ञान म्हणजेच काय की सेल सायन्स, त्याला सायटोलॉजी असं म्हटलं जातं. तसेच जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. मग या संदर्भात संशोधने म्हणजे रिसर्च करत असे, वेगवेगळे शोध लावण्याचं कार्य करत असते. ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीवांची वाढ. Each microorganism need a specific environment for growth and reproduction. मग प्रत्येक सजीवाला वाढ आणि प्रजननासाठी आवश्यक अशी परिस्थिती याची गरज असते. Many microbes need oxygen for their growth, whereas some microbes can grow without oxygen. मग काही सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते तर काही सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. Some microorganisms survive even in extreme and adverse conditions like the ocean floor, ice in polar region, hot water spring, etc. तर काही सजीव समुद्रतळ, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ तसेच गरम पाण्याची झरे अशा ॲडव्हर्स कंडिशन म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिकून राहतात. ड्युरिंग ॲडव्हर्स कंडिशन microorganisms form a thick covering around themselves and stop their life processes. ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला हे सूक्ष्मजीव स्वतःभोवती एक कठीण कवच तयार करून आपली जीवन प्रक्रिया थांबवतात. They come out of the protective covering and continue their life processes when on return of the favorable condition. ज्या वेळेला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला ते त्यांच्या कवचातून बाहेर येतात आणि त्यांची जीवन प्रक्रिया सुरू करतात. Where do the microorganisms grow? Medium, soil, water, decaying matter, etc. सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते तर त्याच्यासाठी माध्यम आहे बघा, माती, पाणी, कुजणारे पदार्थ या ठिकाणी त्यांची वाढ होत असते. टेम्परेचर 25 डिग्री टू 37 डिग्री इतकं तापमानाची त्याला आवश्यकता असते. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. स्पेसिफिक न्यूट्रियंट्स एक्झाम्पल अल्गी, क्लोरोफिल, ऑक्सिजन. मग विशिष्ट पोषक द्रव्ये उदाहरणार्थ शैवाल, हरितद्रव्य, ऑक्सिजन. ॲटमॉस्फिअर वातावरण, मॉइस्ट, ह्युमिड, वॉर्म. ओलसर, दमट तसेच उबदार असं वातावरण याला आवश्यक असतं. According to shape and life processes, microorganisms are classified as algae, fungi, protozoa, bacteria and viruses.
आकार आणि जीवन प्रक्रियेनुसार या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण शैवाल, कवके, आदिजीव आणि जीवाणू आणि विषाणू यांमध्ये केलं जातं. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे उपयुक्त असे सूक्ष्मजीव. टेक 2 earthen pots half filled with soil and mark them A and B. Mix some waste material like garden waste, dung, fruit peel, vegetable stock, paper scrap, etc. with the soil in pot A. 2 कुंड्या मातीने अर्ध्या भरून त्यांना A आणि B अशी नावं द्यायची आहे. मग कुंडी A मध्ये पालापाचोळा, शेण, त्यानंतर फळांच्या साली, भाज्यांची देठे, कागदांचे तुकडे आणि असा कचरा त्या मातीत मिसळायचा आहे. मिक्स थिंग्स लाईक पीसेस ऑफ ग्लास, स्क्रॅप मेटल, प्लास्टिक बॅग्स एक्सेट्रा विथ द सॉइल इन पॉट बी. कीप बोथ पॉट्स ॲट द सेम स्पॉट इन द गार्डन. ऑब्झर्व देम आफ्टर 3 to 4 weeks. कुंडी बी मध्ये पीसेस ऑफ ग्लास म्हणजे काचेचे तुकडे, स्क्रॅप मेटल म्हणजे धातूच्या तुटक्या वस्तू, प्लास्टिकच्या पिशव्या मिसळायच्या आहेत आणि बागेत एका जागी या कुंड्या ठेवून 3 ते 4 आठवड्यांनी दोन्ही कुंड्यांचं निरीक्षण करायचं. कॅन यू टेल? सांगा पाहू. डिड द गार्बेज इन पॉट बी रिमेन अनचेंज? कुंडी बी मधला कचरा तसाच राहिला का? वेअर डिड द गार्बेज इन पॉट ए डिसअपियर? व्हाय? कुंडी ए मधला कचरा कुठे गेला? का? Microbes present in soil, dung, etc. decompose the garbage to obtain food material. शेण, माती यामध्ये जे काही सूक्ष्मजीव होते तर ते अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचं त्यांनी विघटन केलं. डिकम्पोज म्हणजे विघटन. ॲज अ रिझल्ट गार्बेज इज सून कन्व्हर्टेड इनटू मॅन्युअर. त्यामुळे त्या कचऱ्याचं रूपांतर उत्कृष्ट असं खतात झालं. ऑफ द बेस्ट क्वालिटी अँड अवर सराउंडिंग आर केप्ट क्लीन. आणि यामुळे आपल्या परिसराची स्वच्छताही राखली गेली. ॲज इन द केस ऑफ गार्बेज, फॉर प्रॉपर सिवेज डिस्पोजल टू मायक्रोब्स आर रिलीज इन टू द सिवेज सो ॲज टू हेल्प इन द क्विक डिकॉम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन इट. मग कचऱ्याप्रमाणे सांडपाण्याचेही योग्य व्यवस्थापन करताना मग कार्बनी पदार्थ म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड मग कुजण्यासाठी त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव सोडतात. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय शुड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली? याचा आन्सर आपल्याला वरून पण देता येणार आहे. त्याचा आन्सर बघा. द वेट वेस्ट कॅन बी डिकम्पोज बाय बॅक्टेरिया. दिस टाइप ऑफ वेस्ट इज कॉल्ड बायोडिग्रेडेबल. Decomposition of waste can make good fertilizer. Second, dry waste is not biodegradable. त्याचं विघटन होत नाही सूक्ष्मजीवांच्या मार्फत. It remains unchanged for a long period. मग ते दीर्घकाळासाठी तसेच राहतात. The waste like plastic causes harmful effect in the surrounding. So waste can be sold to scrap dealer. म्हणजे काही कचरा विक्रेते असतात त्यांच्याकडे आपण हे कचरा प्लास्टिक असेल किंवा धातूच्या वस्तू असतील तुटक्या तर ते आपण त्यांना विकून दिल्या पाहिजे जेणेकरून पर्यावरणाचंही संतुलन राखले जाईल आणि त्या कचऱ्याचं देखील पुनर्प्रक्रिया करून त्याच्यापासून नवीन वस्तू तयार केल्या जातील. पुढील पार्टमध्ये आपण फर्मेंटेशन तसेच हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम याविषयी माहिती घेऊ. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.